मी 2 ऋणांविषयी ऐकलं की 2 ऋण असतात. तर ते काय असतात? त्याच्यातून आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? 2 ऋण म्हणजे एक म्हणजे देवऋण आणि दुसरं पितृऋण. देवऋण म्हणजे आपला जो कुळाचार आहे दर वर्षाचा, की काही लोकांकडे नवरात्र आहे, तर त्या गोष्टी आता काही लोकं अवॉइड म्हणजे बंद प्रमाणात चाललंय. त्याच्यामुळे मग होणारे काही आता कुलदेवतेची आपण उपासना त्याच्यात नवरात्री म्हणजे कुलदेवतेची उपासना आली. तर कुलदेवताच ही आपल्यासाठी एक वेगळी एनर्जी आहे, की तिथूनच आपल्याला सगळ्या गोष्टींचा एक तिथून आपल्याला त्या ह्याच्यामधून काही ना काहीतरी उपाय मिळत जातात ते केल्यानंतर. किंवा आपण दर श्रावणामध्ये लोक आपल्या कुलदेवासाठी म्हणजे जसं कुलदेवी आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाचा कुलदेव असतो. मग त्याच्यासाठी दर श्रावणात लघुरुद्र अभिषेक करतात किंवा दर नवरात्रीमध्ये नवचंडी वगैरे असते. चैत्र नवरात्र किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जी येते अश्विन महिन्यातली त्या नवरात्रीमध्ये लोक आपल्या कुलदेवतेसाठी म्हणून नवचंडी याग वगैरे करतात. ती आपल्या कुलदेवतेसाठी बोलली जाणारी एक उपासना आहे वेगळ्या प्रकारे. तर ती काही लोकांकडे ह्या गोष्टी असतात दरवर्षी, की बाबा ह्या गोष्टी दरवर्षी आमच्याकडे होत आहेत, म्हणजे हा आमचा कुळाचार आहे. तो कुळाचार बंद झाला तरी प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी त्रास होतो. म्हणजे अशा काही गोष्टी पण होत आहेत की कुठे ना कुठेतरी अडकतं ह्या गोष्टी. मग आम्हीच लोकांना विचारतो की बाबा तुमच्याकडे ह्या गोष्टी होत होत्या का? तुमच्याकडे त्या गोष्टी करायचात का तुम्ही अगोदर तुमचे आई वडील आजी आजोबा वगैरे किंवा अगोदरच्या पिढीमध्ये? मग ते जर बंद झालेलं असेल तर ते आम्ही म्हणतो की बघा प्रयत्न करून तो कुळाचार चालू ठेवा तुमचा, की तिथून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येईल किंवा काही ना काही तुमची जी काही अडकलेली कामं आहेत तर ती कामं न अडकता पुढे जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पितृऋण, की पितृऋण म्हणजे तेच की आता काही लोक आता मगाशी आपण म्हटलं की काही लोकांचा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे. पण पूर्वीच्या लोकांचा विश्वास होता म्हणजे तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम नव्हते. की आता आपण भरपूर जणांना म्हणतो ना की पितृदोष आम्ही एका ज्योतिषाकडे गेलेलो त्यांनी आम्हाला पितृदोष सांगितला आहे. तर त्याच्यामागे हेच कारण की त्या कुटुंबामध्ये कोणी ना कोणीतरी व्यक्ती अशी गेलेली असते की ज्यांचं काही केलेलंच नाही आहे. त्या व्यक्ती अशाच त्यांचा आत्मा इकडे तिकडे भटकत असतो आणि तो त्रास देतो पुढच्या पिढीला. म्हणजे जर तुमच्या पिढीमध्ये त्या गोष्टी झालेल्या असतील तर तो त्रास काही वेळेला तुम्हाला बनवतो किंवा मोस्ट ऑफ टाईम बघितलं तर तो पुढच्या पिढीला त्रास झालेला जास्ती दिसतो आपल्याला, की त्या ह्याच्यामध्ये होते की कामं होत नाही आहेत. अशीच एक गोष्ट होती की एक काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक बाई आलेला म्हणजे भेटलेल्या एका कार्यक्रमात. तर त्या म्हणत होत्या की आम्हाला अशा अशा गोष्टी होत नाहीत. मुलाला बाहेर गावी जायचं आहे पण त्याचा विजाचं काम होतं आहे, पण काही ना काहीतरी याच्यामुळे ती अडचण येते. मग ते पत्रिका आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग समजलं की पितृदोष त्या मुलाच्या पत्रिकेत आहे. तर म्हणून मी त्यांना सहज विचारलं की बाबा ही गोष्ट तुमच्या कुटुंबात काहीतरी घडलेलं का असं? तर त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की आम्ही विचारतो घरी आणि सांगतो. त्याप्रमाणे ते बघितल्यानंतर मग त्यांना कळलं की बाबा ही त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणतरी गेलेलं पण त्यांनी काय ते दिवस कार्य केलं नव्हतं. तर म्हटलं तुम्ही जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन या गोष्टी सगळ्या करून घ्या. म्हणजे तेच नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध ह्या गोष्टी करून घ्या आणि या गोष्टी करून आलात की एक साधारण महिना सव्वा महिन्यांनी मला सांगा काय तुम्हाला रिझल्ट येतोय. त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट आला की त्यांचं जे रखडलेलं होतं. तर त्यासाठी काय आहे तर आपण आपल्या पितरांसाठी काही ना काहीतरी वर्षातून केलं पाहिजे. की आता जसं आपल्या कोकणामध्ये म्हणजे आमच्याकडे सिंधुदुर्ग साईडला म्हाळवस म्हणतो आपण किंवा महालय हा एक शब्दही म्हटलं तर आपल्या तिकडच्या भाषेत म्हाळवस आणि महाळ किंवा महालय या आपल्याकडे खूप दरवर्षी करतात लोक. तर ते पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांसाठी पिंडदान म्हणून करावं आणि प्रॉपर पिंडदान करून केलेलं चांगलं आहे. याच्यातून पितरांचे पण आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्या दृष्टीमधून आपण ह्या 2 गोष्टी आपल्या चालू ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला काही त्रास होता कामा नये. आणि त्या गोष्टीचा नाही होत, बऱ्यापैकी त्रास नाही होत. कारण पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे नव्हतंच ना. आत्ता हे कुठेतरी पितृदोष दाखवतायत किंवा ह्या गोष्टी होत नाही आहेत हे ऐकायला मिळतंय. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत.
हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.